शाळाचे काम तर आम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे, म्हणून आम्ही वेळोवेळी सांगितलं की असे काम नको करा, पण तेच काम करतात. म्हणून आमचे आताच तडे पडून गेले तर पुढे चालून काय होईल ते आमच्या विचारात आहे. तर पुढे मुलांच्या भविष्य अजून झाडाखाली राहील असं एवढे सांगायचे आमचे आहे की शहादा शहरापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत चिंचपाणी पाड्यावर उभारण्यात येत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या इमारतीच्या बांधकामावर ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा गंभीर आरोप केलाय. शाळेचं बांधकाम सुरू असतानाच इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेल्याचं दिसून येत असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित होतोय. चिंचपाणी पाड्यावर काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमार्फत मराठी शाळा सुरू करण्यात आली होती. मात्र स्वतंत्र शाळेची इमारत नसल्यानं गेली सुमारे 3 वर्ष येथील विद्यार्थी भर उन्हात, पावसात आणि प्रतिकूल वातावरणात झाडाखाली बसून शिक्षण घेत आहेत. या समस्येमुळे ग्रामस्थ, पालक आणि ग्राम शिक्षण समितीनं वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाकडे शाळेची इमारत उभारण्याची मागणी केली होती. अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेत शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आता निर्माण झालंय. मात्र प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतर ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ठेकेदारानं बांधकामासाठी दर्जेदार वाळू वापरण्याऐवजी जवळील नाल्यातील वाळूचा वापर केलाय. तसंच इतर बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे काम पूर्ण होण्यापूर्वीच इमारतीच्या भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेल्याचं दिसून येत असून त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जातोय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता या बांधकामाची तातडीनं तांत्रिक चौकशी करून दोषी ठेकेदारांवर आणि कामाची पाहणी करणाऱ्या शाखा अभियंता यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसंच निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाडून दर्जेदार पद्धतीनं नवीन इमारत उभारावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा परिषद बांधकाम विभागानं सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा पालक आणि ग्रामस्थांनी आता व्यक्त केली आहे. शाळाचे काम तर आम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे, म्हणून आम्ही वेळोवेळी सांगितलं की असे काम नको करा, पण तेच काम करतात. म्हणून आमचे हे म्हणणं आहे सगळ्यांचं की व्यवस्थित काम करावे. म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम करतोय तो. हां आणि हा लोकलास. अच्छा, म्हणजे अत्यंत खराब काम करत येतो. हे शाळेचं बांधकाम सध्या सुरू आहे आणि या चिंचपाणी गावाचे ग्रामस्थ आपल्या समोर आहेत आणि हे त्या शाळेच्या बांधकामाला नुसतीच त्यांनी भेट दिली असून हे शाळेचं बांधकाम अत्यंत खराब आहे अशी खंत या गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गुलाब पावरा, राहणार चिंचपाणी, इथे राहतो मी. या चिंचपाणी पाड्याच्या शाळाचे बघताना आम्हाला दिसतं की तडे पडून गेलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला अजून आताच तडे पडून गेले तर पुढे चालून काय होईल ते आमच्या विचारात आहे. तर पुढे मुलांच्या भविष्य अजून झाडाखाली राहील असं एवढे सांगायचे आमचे आहे की या शाळेला चौकशी करून नेमून बांधण्याचे काम करावे, हेच आमची विनंती आहे. अडचण आहे इथे की पावसाळ्यामध्ये रस्ता नाही आहे, आम्हाला लाईन नाही आहे, सगळे वंचित आहे आम्ही इथे. काही वर्षापासून आम्ही या इथे राहतात, पण आम्हाला 61-62 मधून आमच्या आजोबांनी इथे राहत होते. तेव्हापासून तर आम्हाला आता 3री पिढी आलेली, आजपर्यंत इथे काही सुविधा नाही आहे. म्हणून सरकारला आमच्या एकही विनंती आहे की आमच्याकडे पण लक्ष द्या, आम्हाला वंचित नको ठेवा, एवढीच आमची म्हणणं आहे. सगळे गावकरी हेच त्यांचे सगळ्यांचे म्हणणं आहे. म्हणून आम्ही विनंती करतो सरकारला की आमच्याकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका, एवढेच आमचे म्हणणं आहे. ठेकेदार नाल्यामधले माती वापरत आहे, तो बांधकाम त्याच्यामध्येच करतोय का? हा, त्याच्याच मध्ये ना. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगन ठाकरे, शहादा.